कुठल्याही भरमसाठ साहित्य न वापरता किंवा काही मसाले न वापरता बनवलेली ही कोबीची भाजी चवीला खूप छान होते। तर बऱ्याचदा तुम्ही कोबीची भाजी खाल्ली असेल, बरेच जण खायला आवडत नाही किंवा टाळाटाळ केली जाते। पण आज ज्या पद्धतीने मी इथे ही कोबीची भाजी बनवलेली आहे, तशी जर बनवली तर सगळेजण आवडीने खातील, चवीला खूप छान होते। बनवताना याच्यामध्ये अजून काही साहित्य वापरलेले आहे, त्याच्यामुळे भाजीची चव तर वाढतेच, त्याचबरोबर मुलं देखील आवडीने ही भाजी खातील। तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। तर भाजीसाठी इथे मी हा पाव किलोपेक्षा जास्त वजनाला असलेला कोबी घेतलेला आहे। कोबी दिसायला एकदम हिरवागार आहे, म्हणजे तो एकदम ताजा कोबी आहे असं समजायचं। आता याची पहिली 1 ते 2 पानं जी आहेत ना, ती काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर कोबीच्या 2 उभ्या काप करायचे आहेत आणि हा कापून घ्यायचा आहे। तर मी या पद्धतीने हा कोबी कापून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून असा हा चाळणीमध्ये ठेवलेला आहे। यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे। तर सगळ्यात आधी तेल गरम झाल्यावर फोडणी घालून घ्या। पाव चमचा मोहरी टाकलेली आहे, पाव चमचा जिरं टाकलेलं आहे। दोन्ही चांगलं तडतडलं की याच्यामध्ये टाकणार आहोत आपण 1.5 चमचा कुटलेला लसूण टाकायचा आहे। लसूण कुटून घातला म्हणजे चव जी आहे ना भाजीमध्ये त्याची छान अशी उतरते। त्याच्यानंतर 3 हिरव्या मिरच्या अशा बारीक कापून टाकलेल्या आहे। तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे। आणि लगेचच इथे मीडियम साईजचा 1 बटाटा साल काढून अशा बारीक फोडी करून स्वच्छ असं धुवून टाकलेलं आहे। त्यानंतर लसूण, हिरवी मिरची आणि बटाटा तेलावर 1 ते 2 मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे। हे तिन्ही वस्तू चांगल्या परतल्या म्हणजेच काय होतं, भाजीमध्ये चव जी आहे ना छान अशी येते। तर इथे परतून झाल्याच्या नंतर 4 ते 5 ताजी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे। त्याच्यानंतर 2 चिमूट हिंग टाकलेलं आहे आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे। एवढंच मसाले आपल्याला वापरायचे आहे। गॅसची फ्लेम इथं लो केलेली आहे, जेणेकरून हळद वगैरे जे आहे ना ते जाळणार नाही। व्यवस्थित अशी परतून झालं की याच्यामध्ये मीडियम साईजचा फक्त अर्धा टोमॅटो आपल्याला टाकायचा, भरमसाठ कुठलंही साहित्य वापरायचं नाही आहे। आणि लगेचच जो कापून ठेवलेला कोबी आहे ना तो ॲड करायचा आहे आणि त्याच्यावरून टाकायची आहे 2 चमचे भिजवलेली मुगाची डाळ, स्वच्छ धुवून घेतलेली आणि टाकायची आहे। बरेच जण काय होतात, मुगाची डाळ डायरेक्ट जर आपण फोडणीमध्ये टाकली ना तर ओलसरपणा असतो, सगळं तेल उडतं। त्याच्यामुळे वरून अशी कोबी सगळ्यात टाकल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी मुगाची डाळ टाकायची आहे। छान अशी शिजली देखील लागते, फार वेळ शिजायला लागत नाही। आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून हे 1 ते 2 मिनटासाठी असं परतून घेतलं म्हणजे काय होतं, आकार जो आहे ना कोबीचा तो कमी होतो आणि मीठ टाकायला आपल्याला अंदाज येतो। जर आपल्याला अंदाज नसेल तर सुरुवातीलाच मीठ टाकू नका, कारण क्वांटिटी कोबीची एकदम जास्त दिसते आणि त्यानुसार मीठ टाकलं तर मिठाचं प्रमाण जे आहे ना ते जास्त होण्याची शक्यता असते। आता इथे 2 ते 3 मिनिट परतून घेतल्याच्या नंतर कोबी एकदम कमी झालेला आहे आणि मग मी इथं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। सगळं असं मिक्स करून घेऊया। आता ही कोबी जी आहे ना आपल्याला शक्यतो वाफेवरच शिजवायची आहे, कारण कोबी धुवून घेतलेला असतो, त्याच्यामुळे पाण्याचा अंश असतो। टोमॅटो टाकलेले आहे, तर गरज लागली तरच आपण पाणी टाकणार आहोत। आता हे सगळं मिक्स करून झाल्याच्या नंतर याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक 5 ते 6 मिनिट झाकण ठेवून चांगलं असं हे याला वाफ आलेली दिसत आहे। त्याच्यानंतर आपण एकदा हे मिक्स करून पाहणार आहोत, जेणेकरून खाली कोबी लागणार नाही आणि सगळ्याच व्यवस्थित अशी शिजली जाईल। तर इथे ही बऱ्यापैकी शिजत आलेली आहे। आता इथं फक्त थोडंसं पाणी जे आहे ना 2 चमचे पाण्याचा मी इथं वापर केलेला आहे। मिक्स करून घ्यायचे आहे आणि नंतर झाकण ठेवायचं आहे। पुन्हा लो फ्लेमवर एक 7 ते 8 मिनिट व्यवस्थित अशी ही भाजी शिजवून घेतलेली आहे। 7 ते 8 मिनिटानंतर पाहू शकता भाजी एकदम कमी झालेली दिसत आहे। जशी जशी भाजी शिजली जाते तशी तशी कोबीची क्वांटिटी जी आहे ना कमी झालेली आपल्याला दिसत आहे। तर आता याच्यामध्ये सगळ्यात जास्त शिजायला वेळ लागणार आहे तो बटाट्याला। तर बटाट्याची एखादी मोठी फोड घ्यायची आहे आणि ती चेक करायची आहे। तर बटाटा शिजला म्हणजे सगळं साहित्य शिजल्यासारखं आहे। त्याच्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। मुगाची डाळ जी आहे ना ती पाण्यामध्ये स्वच्छ धुवून जरी टाकली ना तर ती वाफेवर सहज शिजते, कोबीलाही फार वेळ लागत नाही आणि एकदम 20 मिनिटामध्ये आपली ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली। या भाजीमध्ये आपण टोमॅटो आणि बटाटा जो वापरलेला आहे त्याच्यामुळे भाजीमध्ये चव जी आहे ना ती खूप छान अशी आलेली आहे। खूप जास्त प्रमाणात टोमॅटो किंवा बटाटा वापरायचा नाही, एकदम कमी प्रमाणामध्ये वापरायचं आहे। चव भाजीला खूप छान अशी येते आणि बटाटा आहे म्हटल्यावर मुलं देखील आवडीने ही भाजी खातात, कारण शक्यतो मुलांना बटाटा हा आवडतो। आणि मुगाची डाळ जी आहे ना ती पण खायला एकदम मस्त अशी लागते। तर या पद्धतीची ही भाजी करून पहा, चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे। टिफिनमध्ये देखील तुम्ही नेऊ शकता। या पद्धतीची भाजी घरी करून पहा, जे खायला ज्यांना आवडत नाही किंवा टाळाटाळ करतात ते देखील खूप आवडीने खातील। एवढी ही भाजी चवीला छान होते। जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर करा।
चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.